सियावर रामचंद्र की जय. महर्षी अगस्त्यांनी श्री रामचंद्रांना आदित्य हृदय पाठ म्हणायला लावलाय. रावण थकलेला आहे आणि तो तिकडे गेलाय. तो येईपर्यंत रामचंद्रांना ऊर्जा मिळेल, बळ मिळेल असं काहीतरी द्यायला हवं. बघा, देव असेल तरीही तो ऊर्जेचा स्रोत आहे. पण ऊर्जेच्या स्रोतावरच धूळ झटकावी लागते बरं का. आणि मर्यादा पुरुषोत्तम यालाच म्हणतात. अग्नी, कोळसा. अग्नी लाकडाला जाळतो, कोळसा तयार होतो. त्या कोळशाच्या आतमध्ये अग्नी असतो, पण राख कोळशावर जमते. ती राख हटवली की आतला अग्नी पुन्हा पेटू लागतो आणि मग त्या कोळशानी पुन्हा नवी आग लावायची असते. नवी आग लावायची असते या शब्दाचा अर्थ आग लावत फिरायचे धंदे असा नका घेऊ. म्हणजे पुन्हा अग्नी प्रज्वलित करायचा असतो. दिव्या लागी दिवा, तेजाळत गेला, उजळून आला आसमंत, अशी स्थिती असते ती. देव जरी असेल तरी तो मनुष्य रूपात आहे आणि त्या मनुष्य रूपातल्या देवाला त्याच्या मानवी गुणधर्माच्या अनुसार त्याच्या मनातली ऊर्जा जागी करायची आहे. मग मनुष्याच्या ऊर्जेचा स्रोत कोणता? आदित्य, भास्कर, सूर्य, सवित्र सूर्य, नारायण, हिरण्यगर्भ. तो ऊर्जेचा स्रोत आहे आणि तिथून ती ऊर्जा घ्यायची आहे. अगस्त्य रामचंद्रांना सांगतात, रामचंद्रा, हे आदित्य हृदय स्तोत्र आपण म्हणावं, आदित्य हृदय पाठ आपण म्हणावा आणि त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळेल. लक्षात ठेवा, रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम जसे आहेत ना, तसे ते काही नियम सुद्धा, जगण्याची पद्धत सुद्धा सांगून जातात. रामचंद्र देव आहेत, ते मनुष्य रूपात आलेत आणि मनुष्याच्या उद्धाराचा, ऊर्जेचा, बळाचा मार्ग कोणाला माहित असेल तर तो ऋषींना माहित आहे. ऋषी म्हणजे कोण? जे ज्ञानी आहेत ते. ऋषी ज्ञान्यांना म्हणावं, साधकांना म्हणावं, ज्यांनी प्रचंड मोठी साधना केली आहे त्यांना ऋषी म्हणावं. ऋषींना साधना ठाऊक आहे, साधनेचं फळ ठाऊक आहे आणि हेच ते सामान्य जनांना देत असतात. त्यातूनच ऊर्जा मिळत असते. रामचंद्रांना ही ऊर्जा अगस्त्यांनी दिलेली आहे आणि ती त्यांनी घेतली आहे. सल्ला काय आहे रामचंद्रांचा? मार्गदर्शन काय आहे? जेव्हा ज्ञानी तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो तेव्हा ती केली पाहिजे. असं का, तसं का, मला सांगतो का, मला कळत नाही का, असं नसतं विचारायचं. हुशारीची गोष्ट सांगितल्यावर तू मला सांगणार का, मी कोण आहे माहित आहे का, असं म्हणणारी प्रवृत्ती रावण होते. अरे रावणा, दुसऱ्याची बायको पळवून आणणं योग्य नाही. देऊन टाक परत. तू सांगायचं का हे मला? तू अक्कल शिकवणार? मी रावण आहे, मी सर्वशक्तिशाली आहे, मी काहीही करू शकतो, मी नाही येणार वापस. अरे रावणा, असं करू नये, हे चूक आहे. तू सांगायचं का मला? जे तू सांगायचं का मला म्हणून आपल्या कल्याणाच्या गोष्टी टाळतो तो रावण. आणि आपल्याला ऊर्जा मिळावी यासाठी ज्या ज्ञानाच्या सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असं म्हणणारी पिकल्या केसाची माणसं, जे सांगतात आणि ऐकतो तो राम. अनुभवाच्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या ऐकल्या, अंमलात आणल्या की आपला राम होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. किंबहुना राम होण्यासाठीची पहिली पायरी ही आहे की अनुभव संपन्न व्यक्तीच्या आपल्या हिताच्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत. रामचंद्रांनी आदित्य हृदय पाठाचं मनोभावे पठन केलेलं आहे. रामचंद्रांच्या मनामध्ये प्रचंड ऊर्जा आलेली आहे आणि या ऊर्जेच्या नंतर रामचंद्र युद्धासाठी सज्ज होत आहेत. तोच रामचंद्रांच्या इंद्राच्या रथाचा सारथी मातली रामचंद्रांना म्हणतोय, देवा सावध व्हा, कारण तो दशानन आपल्या नव्या रथासह ताजा तवाना होऊन परत येतोय आणि तोही युद्ध करायला येतोय. तो जखमी झाला म्हणून हरून परत गेलेला नाहीये.
बघा गंमत कशी असते. म्हणजे मी तुम्हाला रावण आणि राम या चरित्राच्या मधला फरक सांगतोय. जो एक सांगायचा राहून गेला तो सांगून टाकतो कथाभाग पुढे नेण्याच्या आधी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जो ज्येष्ठ लोकांच्या गोष्टी ऐकतो तो राम, आणि जो दुसऱ्यांना मला का सांगतोय म्हणून नाकारतो तो रावण. पण अजून एक गोष्ट आहे. रावण जेव्हा थकला आहे, तो आता युद्ध करू शकत नाही याची जाणीव त्याच्या सारथ्याला होते, आणि तो रावणाला युद्धभूमीपासून दूर घेऊन जातो. तेव्हा रावण आपल्या सारथ्याला दोष देत बसतो. मूर्ख आहेस का? मी पुरुषार्थानं संपलाय असं वाटलं का? माझ्यातला ताकद संपली असं वाटलं का? तू घेऊन कसा आलास? काही होऊ द्यायचं होतं, पाड दाखवायला नको होती, युद्धभूमी सोडायला नको होती. आपल्या अडचणीचा भार सुद्धा इतरांवर टाकणार. मी हरलो नसतो, त्याने ती कृती केली म्हणून. माझ्या वेचानं घडलं नसतं, त्याने परत आणलं म्हणून. या ज्या गोष्टी सांगतो ना, तो रावण असतो. कारण दुष्टांना नेहमी आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावरती टाकायचं असतं. दुष्टांची ओळखच ही असते. आपल्याला जमलं नाही ना, दुसऱ्यावर टाका. आणि सज्जन माणसं काय करतात? जेव्हा वेळ मिळतो तेव्हा काय चुकलंय याचा अंदाज न घेता, उगाचच न बसता, त्यात कोण चुकलंय याचा विचार न करता, काय नाही कोण चुकलंय याचा विचार न करता, इतरांवर खापर न टाकता, ते आपल्यामध्ये अधिक शक्ती कशी येईल, अधिक बळ कसं येईल याचा विचार करतात. रामचंद्रांनी आदित्य हृदय पाठ करून अधिकची ऊर्जा मिळवली आहे, तर आपल्या सारथ्याला शिव्या घालून सारथ्याची सहानुभूती रावणानं गमावली. वेळ वाईट असली की माणसं असं करतात. वृत्ती वाईट असली की माणसं असं करतात. संस्कार चांगले नसले की माणसं असं करतात. रामायण उगाच ऐकायचं नसतं. आपल्याकडे काम नाही, घरामध्ये भरपूर कापूस पिंजून ठेवलेला आहे, तेवढ्याच वाती वळल्या की रोजच्या पूजेला आणि आरतीला वाती झाल्या, यासाठी रामायणाची कथा ऐकायची नसते. कळलं? वाती वळायला वेळ मिळावा म्हणून देवळात रामायण ऐकायला जायचं असं नसतं. घरात वेळ जात नाही म्हणून कथा मंडपात जाऊन रामायण ऐका यासाठी ते नसतं. रामायण ऐकल्यानं मिळतं ते पुण्य. काय आहे पुण्य? म्हणजे शब्दांचं गाठोडं बांधलंय ते जवळ ठेवलंय आणि मग आपण पुण्यात्मा झालो असं नसतं. शब्दांचं गाठोडं म्हणजे पुण्य नव्हे. कानामध्ये तेवढाच 2 तास चांगलं ऐकलं म्हणून पुण्य मिळालं असं नव्हे. पुण्य काय आहे? सत्कर्म करण्यासाठी जे जे बळ असायला हवं, ज्या ज्या वृत्ती आपल्या ठायी असायला हव्यात, ते आहे पुण्य. लोकांना मदत करण्यासंबंधीची आपल्या मनात येणारी इच्छा म्हणजे पुण्य. त्यासाठी आम्ही प्रेरित होणं म्हणजे पुण्य. लोकांचं वाईट करायचं नाही ही वृत्ती म्हणजे पुण्य. माझ्यासोबत दुसऱ्याचंही भलं झालं पाहिजे हे पुण्य. आणि ते मिळवायचं असेल ना, तर या कथेतल्या आशयाचा भाग समजून घ्यायला हवा. कथेचा आशय इथे आहे. वाती वळणे म्हणजे कथा ऐकणे म्हणजे पुण्य नव्हे. रामकथा ऐकावी ती यासाठीच. कोणतीही कथा, कृष्णकथा ऐका, रामकथा ऐका, कोणतीही कथा ऐका. मला काय मिळतंय हे महत्वाचं आहे. राम कसे वागले हे मी बघितलं पाहिजे, रावण कसा वागला हे मी बघितलं पाहिजे, आणि मी ठरवलं पाहिजे रावणासारखं वागायचंय की रामासारखं वागायचं. चांगलं व्हायचं असेल तर रामासारखं वागलं पाहिजे, काहीच आपला शेवट घडून तर रावणासारखं वागलं पाहिजे. तिकडून रावण ताजा तवाना होऊन येतोय आणि मातली रामचंद्रांना सांगतोय, प्रभू सावध व्हा, रावण येतोय. आणि पुन्हा एका घनघोर युद्धासाठी लंकेबाहेरची युद्धभूमी सज्ज झाली आहे. या युद्धात काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.